यादी आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे माझा आता पहिल्यांदा मी प्रश्न आपल्याला विचारतोय, या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? महाराष्ट्रामध्ये हे आत्ताच व्हायला लागलंय का आधीच्याही काळापासून व्हायला होत होतंय? नाही, पण त्या नेत्याचं नाव घ्यायचं का नाही? नाही, कुणाचंच नाव नका घेऊ. तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुमच्याकडे आधीच एक डिफेमेशनची केस तुम्ही भोगताय. तुम्ही आधीच एक डिफेमेशनची केस भोगताय. माहित नसताना पुरावे नसताना सांगितलंय राज ठाकरे यांनी. हो, पण राज ठाकरे बोलले याला पुरावा आहे. ते 72 लोकांचा पुरावा नाही, ठीक आहे, मी नाही बोलत त्याच्याबद्दल. पण हे राज ठाकरेंनी सांगितलं तर मला असं वाटतं की हा एक मोठा इश्यू होऊ शकतो सार्वजनिक जीवनातल्या चारित्र्याचा, आणि तो त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नुसतं आपलं नाव गुपित ठेवून, त्यांची नावं गुपित ठेवून मग काय? पण मग थत्तेजी काय नेमकं महाराष्ट्रात आताच चाललंय का आधीपासून होत आहे? तुमचा अनुभव काय सांगतो? सर ऐक प्रसन्न ऐक. हे बघ, प्राचीन काळामध्ये त्यांचा सगळ्यांचा जो बाप इंद्र, तो जे अप्सरा पाठवायचा ऋषींच्या तपोभंगाकरता, ते हनी ट्रॅप नव्हते का? तिथून सुरुवात होते हनी ट्रॅपची, थेट इंद्रापासून. बरं, येते का ऐकू? हो, पण आताच्या महाराष्ट्राबद्दल सांगा ना थत्तेजी. इंद्र हा पहिला हनी ट्रॅपर. बरं, मग चाणक्यामध्ये पण तुम्हाला नीतीमध्ये विषकन्या दिसतात. वेश्यांचा कसा उपयोग करायचा यासाठी, शत्रूला नेस्तानाभूत करण्यासाठी, वश करून विवश करण्यासाठी. त्यामुळे हे काय आताच नाही. आणि मी 55 वर्ष पत्रकारितेत आहे. आता तुम्ही मला बंदी घातली म्हणून, नाहीतर मी मार्मिकमध्ये 25 आठवडे 25 मंत्र्यांची नावं, त्यांच्या मैत्रिणींची, म्हणजे आलं तुझ्या लक्षात, नावं घेऊन मी लिहिलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की तुम्हाला नाही, पण मला सांगा, हा ट्रॅप असतो का? आपण अनिल थत्तेजी, आम्ही मगाशी चर्चा करत होतो, याला ट्रॅप म्हटलं की कसं होतं की सावध निर्दोष ठरतं म्हणून तो उंदीर कसा ट्रॅप मध्ये जातो तसा जातो. अच्छा, ते स्वतःहून जातात त्याच्यामध्ये. पण महाराष्ट्रात आजही चालू आहे असा हा प्रकार? तुम्हाला तुमचा विकनेस लक्षात घेऊन ते तुम्हाला ट्रॅप करतात. पण तुमची आता महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये, शासनामध्ये आजही हे प्रकार चालू आहेत असे? अरे हजारोनी. मध्ये मी एक विधान केलं होतं, ते जरा सावधगिरीने थोडं वळवून बोलतो, की जवळजवळ 30% शासकीय कर्मचारी, अधिकारी ज्यांना पैसे खाण्याची संधी आहे, त्यांच्या याच्यात दुसऱ्या बायका तरी असतात, नाही तर ठेवलेले तरी असतात, नाही तर अफेअर्स तरी असतात, नाही तर असे काय तर चांगलं त्याला नाव मिळालेलं केलेला लव्ह इन रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, तसे मी आपल्या व्याख्यांशी सहमत नाहीये. दाखवता येतील. मी एकूणच आपण ते शब्दप्रयोग ज्या प्रकारे करताय त्याशी मी सहमत नाहीये, पण मी तुमच्या मतांचा आदर करतो. पण मी सहमत नाहीये, एबीपी माझाही सहमत नसेल. ते शब्दप्रयोग अतिशय गांभीर्याने करायला हवेत. पण एनिवे, मी जातोय धनराज वंजारींकडे, त्यानंतर पुन्हा अनिल थत्ते आणि महेश जगडेंकडे मला यायचंय. धनराज वंजारीजी, प्रश्न असा आहे की हे जेव्हा होत असतं ट्रॅप वगैरे, त्यावेळी त्या माणसालाही कळत असतं की हे काय चाललेलं आहे. तो न समजण्या इतका भाबडा नसतो. ती प्रेम प्रकरणं सोडून द्या. मग अशा वेळी ट्रेनिंगचा पार्ट म्हणून, मग तो सनदी अधिकारी असेल, कुरुळकर सारखा शास्त्रज्ञ असेल, नाहीतर मगाशी अग्रवालचं नाव घेतलं असा मरीन किंवा मिलिटरीमध्ये काम करणारा असेल, यांना हा ट्रेनिंगचा भाग नाही असू शकत की अशापासून कसं वाचवावं स्वतःला? नाही, असतोच ना, ते असलेच पाहिजे. ट्रेनिंगचाच भाग आहे. कॅरेक्टरायझेशन